इराण विरोधामध्ये ट्रम्प आक्रमक भूमिकेतच इराणचं सैन्य आणि राज्यकर्ते नष्ट केल्याशिवाय युद्ध थांबणार नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा। भारताने पर्यायी देशांकडून तेल खरेदी वाढवली। पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय। अमेरिका, रशिया, पश्चिम आफ्रिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली। लेबनॉनवर इस्रायलचे तीव्र हल्ले। आठवडाभरामध्ये लेबनॉनमधील 394 लोकांचा मृत्यू। 84 लहान मुलांसह 42 महिलांनी गमावला जीव। इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ला। हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 21 सैनिक ठार तर अनेक जण जखमी। मनामा येथील अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला केले लक्ष्य। इराणकडून आखाती देशांमध्ये हल्ले सुरूच। काल सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीनसह कुवेतवर जोरदार हल्ले। इंधन टाक्यांना केले लक्ष्य। इराणच्या तेहरानमधील तेल डेपोला भीषण आग। आगीच्या ज्वाळांनी अक्षरशः आकाशाला कवेत घेतल्याचं दृश्य। इराणवरील संकट आणखीनच गहिरं। इस्रायलचे तेहरानमधील तेल साठ्यांवर हल्ले। शहरामध्ये तेल पसरल्यानं सर्वत्र आग। आकाशात काळा धूर। 4 जणांचा मृत्यू। प्रदूषणामुळे विषारी पावसाची शक्यता। आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा। परराष्ट्र मंत्री युद्धस्थितीवर करणार वक्तव्य। एस जयशंकर लोकसभेमध्ये निवेदन सादर करणार। मनसेचा आज 20वा वर्धापन दिन। राज ठाकरे मनसैनिकांना शिवतीर्थावर करणार संबोधित। तर रायगडावर जाऊन राज ठाकरेंनी घेतलं शिवरायांचं दर्शन। थकबाकी न भरणाऱ्या 11 मालमत्तांचा मुंबई महापालिका करणार लिलाव। मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारत, हॉटेल चालकांना अंतिम नोटीस। 5 थकबाकीदारांनी भरला 10 कोटी 45 लाखांचा मालमत्ता कर। रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ। वर्षभरामध्ये मध्य रेल्वेवर 16 लाख प्रवाशांना बसला दंड। फुकट्यांकडून वर्षभरात 1 कोटी 31 लाखांची दंड वसूल। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।